11 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. थोडं वाचावं पण कृतीत आणावं. खूप समजून घ्यावं, ज्ञान संपादन करावं असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचं व्यसनच आहे. आफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी आफू पचनी पडली की कैफ येत नाही, म्हणून तो आणखीन आफू कैफ येईपर्यंत खातो. असं होता होता अधिकाधिक आफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी आफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञानसंपादनाच्या हव्यासाचं असंच आहे. म्हणून थोडंच वाचून समजून घ्यावं आणि ते कृतीत आणावं. नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनामध्ये वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणानं पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25 ते 30 मिनिटं पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसतं वाचतच बसू नये. थोडंच वाचावं, पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनानं किंवा विषय समजावून घेण्यानं प्रगती होत नाही. ते कृतीत आणण्यानं प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपलं आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं, हेच खऱ्या वेदांताचं मर्म आहे. नुसत्या विचारानं तत्त्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा की त्या मानानं जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारलं नाहीच. वस्तू ही सुखाचं साधन आहे. आपण भ्रमानं तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या साहाय्यानं सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळवण्याच्या मागं लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळतं किंवा नाही म्हणून काळजी आणि मग दुःख होतं. कर्म करत असताना फळाकडे चित्त लागल्यामुळं कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होतं. कर्म संपून फळ मिळालं नाही तर दुःख होतं आणि फळ मिळालंच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होतं. सारांश काय? अथपासून इतीपर्यंत दुःखच पदरात पडतं. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करत असतानाच मनाला समाधान प्राप्त होतं. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असं सर्व संतांचं सांगणं आहे. अधिक वाचू नका. जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.